जिस शहर में हम रहते हैं औरंगाबाद शहर, उसमें क्या बदलाव आया है? 25-30 साल चले गए, कितनी पीढ़ियां बर्बाद हुई। साहब विलासराव जी देशमुख साहब का स्टैंडिंग ओवेशन के साथ में, तालियों के साथ यहाँ पे अमित भैया साहब देशमुख। औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले प्रकाश मुखियाजी, अनिल पटेल जी, कल्याण काळे जी, राजेश राठौर, विलास अवताड़े, रामदेव पवार जी, संजय लाखेश पाटिल, चंद्रभान पारखे, किशन मानी, मुजाहिद खान, मुजाहिद खान, एडवोकेट सैयद अकरम, मुजफ्फर खान, पंकज ठोंगरे, मोहित यादव, अरुण शिरसाट, अल्ताफ पटेल, अमर चौक, इकबाल सिंह दिलजी, सुरेखा भाई पांचले, सरोज वसंगे जी, अंसारी साहब, जितेंद्र लोहारे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आव्हानाला साथ देणारे नेते, कार्यकर्ते, महिला काँग्रेस, सेवादल, NSUI, यूथ काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस, फ्रंटल संघटनेचे सारे पदाधिकारी, पत्रकार बंधू भगिनी, मित्रांनो, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी आंदोलन छेडलं आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उद्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने जे शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे लागू केले
याच्या विरोधात काँग्रेस पक्ष देशभरामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. औरंगाबादमध्ये तुम्ही आम्ही सारे उद्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. या संदर्भाने विचार विनिमय करण्यासाठी आपण औरंगाबाद शहरामधल्या या ऐतिहासिक गांधी भवन या वास्तूमध्ये एकत्रित आलेले आहे. मी येत असताना गांधी भवनच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर एक फलक वाचला. तिथे मला काँग्रेसचे नेते आदरणीय वसंतराव नाईकजी, आदरणीय वसंतदादा पाटीलजी यांचा साक्षात्कार झाला. प्रकाश गुप्त्याजी यांनी भाग्यवान हा शब्दाचा प्रयोग केला. मी त्याचा अर्थ असा घेतो, गांधींचा हा देश आहे, गांधींचं हे राज्य आहे, गांधींचं हे भवन आहे. इथे आपण एकत्रित आलेले आहोत, हे आपलं भाग्य आहे असं मी म्हणालो तर चुकीचं होईल. शेतकऱ्याची कामगाराची ओळख होते. शेतकरी कामगारच नव्हे तर साऱ्या घटकाला भारतीय जनता पक्ष न्याय देऊ शकले नाही. आज कोण खुश आहे? कुठला घटक खुश आहे? भारतामध्ये ही जी जुलमी राजवट गेल्या 6 वर्षापासून सुरू आहे, वर्षभरापूर्वी त्याला महाराष्ट्रामध्ये रोखण्याचं काम तुमच्या आशीर्वादानं आम्ही करू शकलो. महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली आणि तेव्हा कुठे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. आपले नेते राहुल गांधी यांनी शब्द दिला. मला आठवतंय राहुल गांधींचं ते वाक्य, कर्नाटकामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्ही काँग्रेसला निवडून द्या, 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. 8 दिवसामध्ये मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं, छत्तीसगडमध्ये झालं, कर्नाटकामध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांची जी कर्जमाफी केली याचा आकडा आता 30-40 हजार कोटीच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे.
आणि हे जे कायदे भारत सरकारने लागू केलेले आहेत त्याचा तीव्र विरोध आम्ही केला आहे. शेतकऱ्याच्या हमी भावाची चर्चाच नाही. आणि म्हणून शेतकऱ्यावर अन्याय करणारे जे कायदे आहेत हे महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाहीत ही आमची भूमिका आहे. केंद्राने सुद्धा ते कायदे परत घ्यावेत यासाठी आपण रस्त्यावर उतरणार आहोत. आदरणीय सोनिया गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसजनांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय आहे असं मला स्वतःला वाटत नाही. सरकार जेव्हा आपली भूमिका बजावू शकत नाही तेव्हा सामान्य माणसाला सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतात आणि ते सूत्र या भारत सरकारच्या विरोधामध्ये हातात घेण्याची वेळ ही आलेली आहे. आणि त्या दिशेनं आपले नेते आदरणीय राहुल गांधी पावलं टाकतात. आपल्या नेत्या प्रियंका गांधी पावलं टाकतायत. आपले नेते आदरणीय बाळासाहेब थोरात हे पावलं टाकतायत. आणि आपल्याला त्यांची साथ द्यायची. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला आपल्याला जी गौरवशाली परंपरा आपली राहिली ती पुन्हा मिळवून द्यायची. आणि खरंच मला मनापासूनचा आनंद होतो. औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य मला अनुभवायला मिळतं. आणि हे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. ट्रेलर अगर ऐसा है तो पिक्चर कैसी होगी. इथून सुरू करावं लागेल आपल्याला, या परिसरातून. सरकार के खिलाफ लड़ना मतलब दिल्ली नहीं जा रहा. ये लड़ाई हम जहां खड़े हैं वहां से शुरू करनी है. औरंगाबाद शहर जिले से शुरू करनी हो. इकट्ठा होना पड़ेगा. सरकार अगर हम पर ध्यान नहीं दे रही तो सरकार पर हमें ध्यान रखना होगा. जो दिल्ली में चुनकर गए वो क्या कर रहे हैं, वो क्या गुल खिला रहे हैं. आज कौन खुश है, किसका घर चल रहा है, किसकी मुसीबतें कम हुई हैं. किसका कारोबार चल रहा है, किसको नौकरियां मिली हैं. ये क्यों हो रहा है. जब देश में कांग्रेस के प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह साहब सरकार चला रहे थे, वो दौर याद करिए.
स्वराज का दौर है। आपकी रोजमर्रा की जिंदगी में क्या बदलाव आया है? या आप खुद से पूछें, जिस शहर में हम रहते हैं औरंगाबाद शहर, उसमें क्या बदलाव आया है? 25-30 साल चले गए, कितनी पीढ़ियां बर्बाद हुई, इसके बारे में सोचना पड़ेगा। औरंगाबाद को अगर हमें और आगे ले जाना है, कांग्रेस पार्टी ये ऐसी एक ही पार्टी है जो औरंगाबाद को आगे ले जा सकती है, और ये कांग्रेस पार्टी ने करके दिखाया। डॉक्टर रफीक जकेरिया साहब का जमाना आपको याद है, हम तो आज भी सुनते हैं। विलासराव देशमुख साहब से मैंने सुना है, और डॉक्टर रफीक जकेरिया साहब को ताकत किसने दी? इंदिरा गांधी ने दी। ये हम ना भूलें। इंदिरा गांधी ने ताकत दी, इसका मतलब कांग्रेस ने ताकत दी। औरंगाबाद तब जाना है देश में, दुनिया में औरंगाबाद की पहचान बनने लगी। ये पहचान बनाई किसने? वो कांग्रेस पार्टी ने बनाई, कांग्रेस पार्टी के नेताओं ने बनाई। मैं जब से यहां आया हूं तब से विलासराव देशमुख साहब ने औरंगाबाद के लिए क्या किया कि हमारे सारे साथी मुझे बता रहे हैं, बताते हुए थक नहीं रहे, फिर भी वो बातें उनकी खत्म नहीं हो रही। कितना काम विलासराव देशमुख साहब ने किया, शंकरराव चौहान साहब ने किया। अब ये शहर जो पानी पीता है, वो पानी किसकी बदौलत यहां आया? ये आपको तो पता है, ये लोगों को जाकर बताना होगा। शहर की राजनीति जो कर रहे हैं, पानी तो है लेकिन पानी आपके घर तक पहुंच नहीं पा रहा है। इतने साल हो गए, लेकिन अब भी औरंगाबाद को तो इंटरनेशनल सिटी कहा जाता है। तो दिल्ली मुंबई कॉरिडोर, DMIC औरंगाबाद में, मुझे याद है उसमें आप भी के लाडले नेता विलासराव देशमुख साहब ने बड़ी मेहनत की, और यहां पर इंडस्ट्रियल एस्टेट मंजूर किया। वो जो नींव रखी गई
वो कांग्रेस पार्टी ने रखी, इसीलिए आज वो काम आगे बढ़ रहा है। ये जो हाईकोर्ट है, हाईकोर्ट औरंगाबाद उच्च न्यायालय, ये भी इंदिरा गांधी जी की देन है। इंदिरा गांधी जी की देन। सामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर काँग्रेस जनाने लोकांमध्ये गेलं पाहिजे। आहे आपली सत्ता, आम्ही तुम्हाला त्या सत्तेची जी काही शक्ती तुम्हाला हवी ती तुम्हाला मिळेल। पण ती शक्ती सामान्य माणसाच्या कामासाठी उपयोगात आणा। औरंगाबाद शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत। आणि मला हा विश्वास वाटतोय की या औरंगाबाद शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण काहीतरी साध्य करू शकू, असं वातावरण मला या सभागृहामध्ये पाहायला मिळते। सामान्य माणसाच्या कामी यायचं असेल, त्याला न्याय मिळवून द्यायचा असेल, त्या औरंगाबाद शहर महानगरपालिकेवर काँग्रेसचा तिरंगा फडकला पाहिजे। आणि यासाठी आत्तापासूनच आपण कामाला लागलं पाहिजे। 115 वॉर्ड आहे। प्रकाश मुंडियाजी काल असं म्हणाले, अर्धशतक हे आपल्याला औरंगाबाद शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साध्य करायचे। आणि यासाठी जीवाचं दान करावं लागेल। आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। कार्यकर्त्याला गल्ली बोळामध्ये जाऊन तिथे असा कोण आहे जो लोकप्रतिनिधित्व त्या भागाचं करू शकतो हे हेरावं लागेल। तिकीट लोकप्रतिनिधित्व करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याला द्यावी लागतील। आणि अजून या महानगरपालिकेमध्ये जे काम झालं त्याचा पर्दाफाश करावा लागेल।
आणि ही संधी मिळवावी लागेल. अशा तऱ्हेनं आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये काम करणं हे अपेक्षित. राजकारणामध्ये सत्ता येते जाते, सत्तेमध्ये असताना तुम्ही काय केलं याला महत्व आहे. अजूनही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळासंदर्भामध्ये चर्चा होते. मला नाही वाटत की काँग्रेसच्या राजवटीमध्ये औरंगाबादमध्ये जी कामं झाली ती पुन्हा कधी झाली असते. जे झालं तेव्हाच झालं. कोरोना जागतिक महामारी यामध्ये महाविकास आघाडीने जे काम केलं त्या सगळ्या चाचण्या उपचार मोफत. तुम्हाला रुग्णालयामध्ये येण्याची वेळ येऊ दिली नाही, पण तुमच्या घरापर्यंत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही संकल्पना आहे, आमचे आरोग्य सहाय्यक तुमच्या दारापर्यंत आले. ताप आहे का, सर्दी आहे का, खोकला आहे का, अंग दुखतंय का, ऑक्सिजन किती आहे, सगळं काम. आणि महाराष्ट्रामध्ये जे काम झालं याची नोंद WHO जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. अमेरिकेमध्ये चर्चा आहे, लंडनमध्ये चर्चा आहे, ऑस्ट्रेलियामध्ये चर्चा आहे, जपानमध्ये चर्चा आहे. आणि आता हे आकडे कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तुमच्या आणि आमच्यामध्ये सुद्धा हा कोरोना आहे, आपल्याला नाकात आहे. तुमच्याशी बोलताना सुद्धा हा मास्क घातलेला आहे, माझा किती आवाज तुमच्याबरोबर येतोय मला माहिती नाही. आता मास्क घालून भाषण करणं आणि मास्क न घालता भाषण करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आता 6 फुटाच्या अंतरावर आपण सगळ्यांनी बसलं पाहिजे, साधारणतः असं सगळेच सांगतात. आणि आपण ह्या कोरोनाचे जे काही मार्गदर्शक तत्व आहेत त्याचं तंतोतंत पालन करून आपण ही सभा या ठिकाणी घेतो आहे. असं मानायला तरी काही हरकत नाही. खरं म्हणजे मला आमचे उस्मानी मला असं वाटतं की तर कोरोनाला आता साधारणतः समाज सुद्धा आता कंटाळलेला आहे. आणि म्हणून आता आपली जी काही जीवनशैली आहे त्याकडे हळूहळू आपण आता पदार्पण करावं अशी कल्पना प्रत्येकाची. किती दिवस अंतर पाळायचं, किती दिवस मास्क घालायचा वगैरे वगैरे, तरीही तुम्ही काळजी घेतली पाहिजे.
आता साधारणतः एवढ्या जवळ तुम्ही एकमेकांच्या बसलेले आहात, मला खात्री आहे ओळखीचा असेल तर काही हरकत नाही, पण अनोळखी जर कोणी तुमच्या शेजारी बसलेला असेल तर तुमच्या डोक्यामध्ये हा विचार जरी येऊन गेला असेल की हा सुरक्षित आहे ना, नाही का, विचार येऊन जातो मी कोणाच्या शेजारी बसलोय, काय बसलोय. कारण जागतिक महामारी, याचं औषध नाही, इंजेक्शन नाही, लस नाही. तर आता साधारणतः अशी मानसिकता आहे की ज्याला लक्षणं आहेत तो आता या सभागृहामध्ये नाही. कारण ज्याला लक्षणं आहेत ते डॉक्टरची तरी भेट घेतली असेल किंवा तपासणी वगैरेसाठी तो गेला असेल, पण आता या सभागृहामध्ये असंच आपल्याला याच्यावर वैचारिक दृष्टिकोनातून मात करावी लागेल. त्याच्यामुळं आणखी काही वेळ कुणीही शिंकू नये, कुणीही खोकलू नये. कारण चुकून एखादा खोकलला किंवा शिंकला तर सगळं सभागृह त्याच्याकडं डोळे वटावून पाहिल. आणि मला तरी असं वाटतं की असं कोणीही नाही. त्यामुळे एवढं संकट असूनही तुम्ही एवढ्या संख्येनं इथं उपस्थिती दर्शवलेली आहे. मी खरंच तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आमच्या अध्यक्षांचं मला आवडलं, विशाल ओस्माने. हे 5 मिनिटाच्या अंतरावर ते तुम्हाला असं जाहीर सूचना करायची, सोशल डिस्टन्सिंग असं अधूनमधून. त्यांनी खुर्च्या एवढ्या खेटून लावल्या हे त्यांना माहिती असून देखील तरीही तुम्ही तुमचं कर्तव्य मात्र तुम्ही बजावत होता. अधूनमधून सोशल डिस्टन्सिंग हे मला आवडलं. म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही त्यांना काहीही म्हणू नये याची पूर्ण खबरदारी ते सुरुवातीपासूनच घेतो. तर म्हणजे तुमच्या भेटीसाठी आम्हालाही ते सगळं हे आवड घालणं वगैरे हे कठीण आहे. आपल्याला माहिती आहे काँग्रेसच्या सभा कशा होतात. पण काळ बदललेला आहे, परिस्थिती विचित्र आहे. आणि तुम्ही सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच वेळोवेळी वारंवार आम्ही या सूचना देत असतो. ते काल आमचा फोटो व्हायरल झाला. काल एक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. प्रकाश मुद्द्याजी, मी, कल्याण काळे, अनिल पटेल, विशाल ओस्मानी. तो फोटो आपला सोशल मीडियावर व्हायरल झाला. मला प्रश्न विचारला आहे काय, सोशल डिस्टन्सिंग कुठे आहे? हे तुम्ही जे तुम्ही बसलेले आहात, सोशल डिस्टन्सिंग कुठे आहे?
आता हे असं चालायचं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपर्क मंत्री म्हणून मला जिम्मेदारी दिलेली आहे आणि संपर्क मंत्री म्हणून जे कर्तव्य मला बजावायची आहे त्यामध्ये कुठेही कसूर होणार नाही. आपल्यासाठी जे करता येईल ते पहिल्यांदा करण्याचा प्रयत्न हा माझा असेल. मी आपले कल्याण काळे आहेत, हिशाम उस्मानी आहेत, प्रकाश मुगदे आहेत, अनिल पटेल आहेत, नामदेवराव पवार आहेत, या सगळ्यांना सांगितलं की कार्यकर्त्यांना आता ज्या खुर्च्यांवर बसवायचे त्याची यादी मला द्या. 8-15 दिवसात सत्ता आपली आली. निवडणुकांमध्ये कार्यकर्त्याने जे जीवाचं रान केलं औरंगाबादमध्ये कमी केलं, पण महाराष्ट्रामध्ये केलंच नाही. हा तेच म्हणतोय, कमी केलं. पण तरीही आता तुम्ही लक्षात घ्या, लातूरमध्ये काँग्रेस पक्ष निवडून आला, नांदेडमध्ये निवडून आला, जालन्यामध्ये निवडून आला, परभणीमध्ये निवडून आला. मी मराठवाड्यात बोलतोय. पण त्याचा फायदा औरंगाबाद नाही होणार हे समजून घ्या. भारतीय जनता पक्षाला रोखणं देशभरामध्ये ही चर्चा होते. काय होणार, शिवसेनेबरोबर काँग्रेस जाणार का, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर जाणार का, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार का, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बरोबर जाणार का, सगळी चर्चा देशभर होती. पण भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा जो अनुभव देशात आणि राज्यात मागे आपल्याला झाला त्याचा वीज आला होता. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये 172 लोकप्रतिनिधींनी नवा विचार स्वीकारला आणि महाविकास आघाडी या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आली. आणि या महाविकास आघाडीचा औरंगाबादला कसा फायदा होईल यासाठी मी आपल्यामध्ये इथं उपस्थित झालेलो आहे. भविष्यामध्ये औरंगाबाद येथून सुद्धा आम्हाला काँग्रेसचे आमदार खासदार हवे आहेत आणि ते तुम्ही देणार आहात का नाही हे तुम्ही आम्हाला सांगायचं. आपल्याला जे सहकार्य हवं असेल ते आम्ही आपल्याला देऊ. नगरसेवक म्हणून मला निवडून यायचंय, जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मला निवडून यायचंय, नगरपालिकेचा सदस्य म्हणून मला निवडून यायचंय, महानगरपालिकेचा सदस्य म्हणून मला निवडून यायचंय, विधानसभेचा सदस्य म्हणून मला निवडून यायचंय, लोकसभेचा सदस्य म्हणून मला निवडून यायचे. ही चित्त तुमच्यामध्ये जिद्द तुम्ही दाखवा. बाळासाहेब थोरातसाहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील, मी असेल, आम्ही सारे आपल्यासाठी खंबीरपणे कार्यरत आहोत. आदरणीय सोनिया गांधीजींनी या सरकारमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व दिलं, आदरणीय राहुल गांधीजी यांनी आम्हाला या सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिलं. ते तुमच्यासाठी आम्ही काम करतो.
त्या सगळ्यांचं स्वागत आहे. लातूरचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. मी विधानसभेला उभा होतो आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि त्याच्यामध्ये प्रवेश. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहित शेख तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमधून यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश का, पण काँग्रेसमध्ये असूनही ते कार्यरत नव्हते. म्हणून आमच्या मोहिलबाईंनी अशी युक्ती लढवली की काँग्रेसमधून यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश आणि मग ते कामाला नाही. आता असं औरंगाबादमध्ये करण्याची वेळ येणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे. कारण लातूरमध्ये तुम्हाला माहिती आता साहेबांच्या आशीर्वादाने सगळं चाललेलं आहे. आम्ही खरंच भाग्यवान. ते नाव एवढं त्याला मीच माझ्या तोंडून काहीही म्हणणं हे योग्य होणार नाही. पण काही माणसं जसं तुम्हाला जास्त माहिती आहे, तुम्ही जास्त काळ त्यांच्यावर काढलेला आहे. अजूनही त्यांच्या आठवणी तुमच्या स्मरणी सतत दरवळत असतात. आणि म्हणून लातूरमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नावाची जी मतं आहे ती आमच्या मतपेटीमध्ये अगोदरच असतात. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय मी काय म्हणतोय. जसं सोनिया गांधींची मतं ही मतपेटीत आपल्या अगोदरच असतात. राहुल गांधींची मतं ही अगोदरच असतात. तर आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या नावाची मतं ही तिथे आमच्या मतपेटीत अगोदरच असतात. त्याच्या पुढं आम्हाला काम करावं लागतं. आणि म्हणून खरंच लातूर जिल्ह्यातल्या शहरातल्या काँग्रेस नेत्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की म्हणून त्यांनी असं ठरवलं की एकही व्यक्ती घरामध्ये असा बसणार नाही. म्हणून तो किस्सा मी तुम्हाला सांगितला. आणि ते नंतर मला लक्षात आलं तिथे किती परिणामकारक होतं. बरं, ज्यांचा प्रवेश त्या दिवशी झाला मी म्हणतोय तसा ते सगळ्या दुनियाची चर्चा कोण बसले. नवे कार्यकर्ते जोडले पाहिजेत. मला खात्री येते अनेक तरुण इथे आहेत. एक चांगलं काम राहुल गांधी या देशामध्ये करू पाहतायत. प्रियंका गांधी काही चांगलं काम करू पाहतात. ही साखळी आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, मुंबई पासून म्हणजे महाराष्ट्रापासून मणिपूर पर्यंत काँग्रेस पक्ष देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्याची मुळं पसरलेली आहे. आणि या देशामध्ये आज जे
चाललंय असं पाहिल्यानंतर असं वाटत नाही या देशामध्ये पुन्हा काही भारतीय जनता पक्षाला देशातले मतदार संधी देतील. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अलीकडे तुम्ही पाहिलं 125 जागा जे निवडून आले होते ते 125 वरून 95. हे परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एखाद्यानं चांगलं काम केलं असलं तर 180 आले असते, पण लोकांनी ते स्वीकारलं नाही. आणि त्या 95 मध्ये सुद्धा यांचे 45च आहे. त्यांनी जर हात वर करावं. 20-25 लोक आहेत नाही, इथं 25-30 आहे. म्हणजे उमेदवार तुम्हाला काय फार शोधत जाण्याची गरज नाही, तयार आहे. तुम्हाला फक्त ती छाननी करावी लागेल. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आघाडी होईल न होईल तुम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा. स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा. 50% महिलांसाठी आरक्षित आहेत जागा, ओबीसी साठी आरक्षित आहेत, SC साठी आरक्षित आहेत, ST साठी आरक्षित आहेत. हे सारं बारकाईला आपल्याला पाहावं लागेल आणि आम्ही तुमच्या बरोबर खाण्याला खाणं लावून यामध्ये काम करू. मला विश्वास आहे की मेहनत घेतली, चांगले उमेदवार दिले तर चांगले निकाल येतील याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेस जनांना काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी आश्वस्त करू इच्छितो की आज आमचे 44 आमदार आहेत. खरं म्हणजे 45वा इथं बसला आहे आपल्यामध्ये, पण काही अडचण झाली. पण हा 44चा आकडा 88चा कसा होईल यासाठी आता आपल्याला यापुढे मेहनत घ्यावी लागेल. आणि त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी. 46 मला खाली बसले तर 46 आहेत का? करतायत, मेहनत करतायत. प्रत्येकाची आता पारखे उभे होते, अन्सारीला उभं राहायचं होतं. आता काही एवढे तरी मला कल्पना आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता हा जो शिक्का तुमच्यावर आहे त्याच्यामुळं तुम्हाला तिकीट मिळालं. हो ना, ते कमी नाही. आणि म्हणून या येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला जे भवितव्य आहे, आजच बातमी मी पाहिली इथे येण्या अगोदर, प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहेत का असा प्रश्नचिन्ह बातमी आज त्यांनी येण्यावर पाहिजे.
श्री राहुल गांधीजी, प्रियंका गांधीजी या तरुण सामान्य माणसासाठी धावत जात आहेत. मला विश्वास आहे की भारत आणि महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि उद्या आपण जे हे आंदोलन करतो यामध्ये मोठ्या संख्येनं मास्क घालून सहा फुटाचं अंतर पाळून एखाद्याला रात्रीतून सकाळपर्यंत काही लक्षणं आलीच तर त्यांनी कृपया या आंदोलनामध्ये येऊ नये हे आधीच सांगितलेलं बरं. कोणी असं म्हणाल मी बोलवलं मला मैं तो जाऊंगा और को भी लेके जाऊंगा ऐसा मतलब काही कसं असतं की आता रात्री आपण झोपलो कणकण येते आपल्याला सकाळी उठता काही कधी येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे किमान उद्याच्या आंदोलनापर्यंत कोणालाही कणकण येऊ नये, कोणालाही शिंक खोकला ताप येणार नाही अशा प्रार्थना आणि आपण सगळे सुरक्षित राहा, सावध राहा, कोरोनापासून दूर राहा. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा याच्यावर उपचार औषध लस येईल किंवा ही महामारी कदाचित जशी ती आली तशी ती जाईल हे आपल्याला आता काही काळांतराने लक्षात येईल. तेव्हा या सगळ्याच कोरोना विरुद्ध या आपल्या लढ्यामध्ये आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि काँग्रेस पक्ष म्हणून खरं म्हणजे आता हे सगळं कमी होत चाललेलं आहे. पण कदाचित सेकंड वेव्ह असं म्हणतात येईल अनेक देशामध्ये सेकंड वेव्ह आलेली आहे आणि म्हणून मला कल्याणराव तुम्हाला आणि उस्मानी यांना सांगायचं आहे की जिथं आपल्या गल्ली बोळामध्ये गावामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्ष म्हणून एक वैद्यकीय सहाय्य किंवा आरोग्य मदतनीस म्हणून असा एक कार्यकर्ता आपण ही जर काही मोहीम हाती घेतली आम्ही लातूरमध्ये सांगितलं करायला काय होतं की एखादा रुग्ण उशिरा रुग्णालयात गेला किंवा दुर्दैवानं त्याला आपण गमावतो. पण समजा मी कार्यकर्ता आहे काँग्रेसचा आणि माझ्या शेजारी समजा काही लक्षणं कोणाला आहेत याची जर माहिती माझ्याकडे असेल तर मी त्याला चटकन रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखवतो. ते काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करावं आणि ते कसं कळेल म्हणजे त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला कसं लक्षात येईल की दुर्दैवानं जे मृत्यू होत आहेत ते कुठं होत आहेत हे कळतं आपल्याला. काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा तुम्ही काम करता किंवा वैद्यकीय सहाय्यक म्हणा किंवा आरोग्य मदतनीस म्हणा काही नाव देता येईल म्हणा का आपल्या गावामध्ये किंवा आपल्या वॉर्डमध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये शक्यतो कोरोनामुळे कोणाचा मृत्यू होऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. ते काम सोपं आहे. ठीक आहे आता कोणीतरी वयोवृद्ध असेल क्रिटिकल असेल तर आपण समजू शकतो. पण एखादा फक्त उशिरा दवाखान्यात गेला म्हणून ज्याला आपण गमावतो ते तरी किमान काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रोखू शकतो. त्याला थोडंसं जागरूक राहावं लागेल आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला समजा आता इस मोहल्ले को क्या कहते हैं यहाँ पे
शाहगंज। अब कल 8 दिन के बाद ऐसा पता चला कि शाहगंज से कोई है जिसको कोरोना हुआ और वो दुर्भाग्यपूर्ण वो हमसे हमारे बीच से निकल गए, ऐसा हुआ। तो शाहगंज में जो अपना नेता या कार्यकर्ता है उसको आप पूछ सकते थे आप क्या कर रहे हैं। अगर ये आने वाले दिनों में शुरू करें तो मुझे ऐसा लगता है कि लोगों तक आप पहुंच पाएंगे, उनके तकलीफ में आप उनको मदद कर पाएंगे और सरकार से आपको जो मदद चाहिए वो तो हम आपको शुरू से कर ही रहे हैं। तो अगर ऐसा कुछ आप शुरू कर सके शहर में, ज़िले में, तो मुझे ऐसा लगता है कि अच्छा काम, और अगर ये काम ढंग से किया गया तो AICC में भी इसकी दखल होगी, MPCC में इसकी दखल होगी और ये पैटर्न बन जाएगा। क्योंकि ये कोरोना शायद साल, 2 साल, 3 साल, ये तो हर मौसम में कुछ ना कुछ कहीं इन्फेक्शन ऊपर आएगा तो फिर शुरू हो जाएगा। तो ये अगर हम करें तो एक अच्छा काम, जो कांग्रेस पार्टी जानी जाती है ऐसे कामों से, ऐसे काम आप अगर हाथ में लेंगे तो मुझे ऐसा लगता है कि वो लोगों की सेवा होगी। गांधी भवन आपने यहाँ पर, यहाँ आना मुश्किल था, उसको आपने इसकी जो सारी मुसीबतें थी वो दूर की और फिर से इसको जिंदा कर दिया। इसलिए मैं आपका, अनिल पटेल साहब का, मुगदिया जी का, पवार जी का, काळे जी का मैं शुक्रिया अदा करता हूँ और आने वाले दिनों में हम आपके साथ खड़े हैं। लोगों की सेवा करने के लिए आप मैदान में उतर जाइए। आपको जो ताकत कांग्रेस पार्टी से चाहिए होगी वो सारी ताकत आपको हम देंगे। इन्हीं शब्दों के साथ आज आपसे मुलाकात हुई, आपसे बात हुई, मुझे अच्छा लगा। औरंगाबाद में कांग्रेस का कार्यकर्ता जिस जज्बे से काम कर रहा है मैं उसको सलाम करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।